नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे आपल्या शेतामध्ये. तर आपण आज शेतामध्ये आलो आहे भाजीपाला काढण्यासाठी. तर आपल्याकडे आत्ता सध्या काय काय तर तुम्हाला सगळं दाखवणार आहे. त्यासाठी मी पिशवी आणल्या. ही कापडी पिशवी, त्याच्यामध्ये भाजीपाला आपण जो काढतो तो एकदम मस्त राहतो, मऊ राहतो. चालेल. तर आता आपण आज भाजीपाला काढणार आहे. हे आपलं शेत आहे पूर्ण. आपल्याला भेंडी, गवारी, मिरच्या, कोबी, वांगे असं भाजीपाला आहे. पूर्ण ऑर्गॅनिक आहे. ते आपण काढणार आहे आणि आपल्या आजूबाजू गावामध्ये नेऊन विकणार आहे. तर स्वतःला आपण भाजीपाला तुम्हाला दाखवतो, आपण काढूया. तसं भाजीपाला काढण्यासारखं चालूच आहे, कारण की आपण एक दिवसाआड भेंडी, मिरच्या, वांगी असं काही नाही सारखं थोडी आपली चालू असते कंटिन्यू. आणि ते आपल्या आजूबाजू गावामध्ये आपण विकतो. म्हणजे वेणेखोला असो, पाटीकर असो, आलवडे असो, नावली, या 4 गावामध्ये भाजीपाला आपला सर्व संपून जातो. ऑर्गॅनिक असल्यामुळं आणि फ्रेश असल्यामुळं भाजी काय राहत नाही शिल्लक. लोक आवर्जून घेतात भाजी आपली विकत. तर बघा आपल्यावर काय काय तुम्हाला दाखवणार आहे सर्व. त्यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण झाडे झालं बघा, जंगल पूर्ण भरलं, हिरवगार झालं आहे. हे आपलं बांबू ट्री हाऊस आणि समोर खाली किचनचं काम चालू आहे. आपण शेतामध्ये अशा भाज्या लावल्यात आहे की त्या इथं लोक खातात. मी बऱ्यापैकी भेंडी सहज जाते. भेंडी, गवारी, पांढरी वांगी लोकांना आवडते. आणि ती एक मिरची आहे, म्हणजे तिखट पण असते आणि आळणी पण असते. मिडियम साईजची मिरची आहे लांबडी, ती लोकांना आवडते. त्यामुळे मी अशा गोष्टी करतो की इथे तर खपतील सहज. त्यासाठी आपल्याकडे भेंडी, गवारी, मिरच्या, वांगी आणि कोबी एवढं आपल्या शेतामध्ये आहे सध्या. आता तर आता आपण तोडूया. पाठीमागच्या साईडला वांगी आणि भेंडी मिक्स आहे थोडीशी. त्या साईडला गवारी आहे, त्या साईडला कोबी आहे बांबूच्या बाजूला. आणि हे बघा, ह्या साईडला मिरच्या आहेत आणि ह्या साईडला इकडं वांगी आहेत. आणि खालच्या वावरामध्ये पण आपण केलं आहे. खालच्या वावरामध्ये भेंडी, गवारी दोन्ही आहे. म्हणजे भेंडी करताना या साईडला अगोदर भेंडी लावलेली, त्याच्यानंतर इथं लावलेली भेंडी. ती संपत आली की ही चालू झाली. इथं गवारी आहे. आणि खालच्या वावरात आता परत एक भेंडी, अजून इथं भेंडी लावली आपण, कारण की ती संपली की ही चालू व्हायला. म्हणजे आपले कंटिन्यू थोडं चालू राहतो. आपल्या सगळ्या वावराच्या शेताच्या 4 बाजून झाडी आहे. त्यामुळे पक्ष्यांचा किती सुंदर आवाज येते. सगळीकडे पक्षी शांत होतात आणि पक्ष्यांचा किलबिलाट सगळं चालू आहे बघा. भेंडी काढायची त्यासाठी बादली घेतल्या, याच्यामध्ये कैची आहे. बादली आणि कैची घेतल्या. बघा भेंडीचं रोप आहे, असं असतं भेंडीचं रोप. त्याला भेंडी येते, इथे एक, ते एक, लगेच त्यावरती एक, त्यावरती एक, ते सारखं चालू असतं कंटिन्यू. 1 दिवसाआड किंवा 1.5 दिवसात मी भेंडी निघते, तयार होते काढायला. अशा फक्त भेंडी आल्या, मस्त कवळी आहे. तिचं फूल तुम्हाला दाखवतो. सुंदर असं फुल येतं बघा, एकदम आकर्षक. हे भेंडीचं फूल आहे. भेंडीचं फूल म्हणजे भेंडीच असते. ते बघा असं वाळतं, वाळून गेलं की असं वाळतं. त्यातून भेंडी येते बघच्या देठातून. मग अशी भेंडी तोडायची, कायची घ्यायची, अशी भेंडी पकडली की असं कट मारायचं. अशी निघताना अशी एका हाताने निघते भेंडी. ती अशी वाकवली जर निघते. ती वाकवतो रोप आहे ना, असं नुसतं अशी वाकवली तरी निघते. पण सहसा तोडताना असंच तोडायचं, सोपं पडतं तोडायला. कशी बघा, एकदम फ्रेश आणि मस्त. भेंडी झाली, आता गवारी.
हे भेंडीच्या बाजूला गवारीचं झाड आहे, गवारीची रोपं. अशा प्रकारे गवारी येते. असं प्रत्येक देठा झाले पानाच्या देठा गवारीचा पुंजका येतो. असं आता अजून ते चालू असतं. त्याला अशी खोडायची असं. माकडांना जाऊ दे, काय कसलं माकडं काहीतरी असं. खाली बसतो मस्त पैकी. शेतात बसण्याची मजा वेगळी असते. तर हे बघा, सर्वात किचकट म्हणलं ना ते गवारी असते. गवारी तोडायला सगळ्यात वेळ खाऊ आपलं, जास्त करून वेळ गवारी तोडायला सगळ्यात जास्त वेळ जातो. बारीक बारीक असते आणि भरपूर वेळ जातो आपल्याला तोडण्यात. मस्त झाड एकदम तयार होते. अशा प्रकारे गवारी खोडायची असते. जी जेवढी झुंजून आपल्याला वाटतं मी बऱ्यापैकी तयार झाली तीच खोडायची. आणि गवारी काही कंटिन्यू लगेच तोडायच नाही. 3 ते 4 दिवसानंतर ती परत तयार होते. पण भेंडीचं असं आहे की भेंडी 1 दिवसाआड तो आपल्याला तोडावंच लागते, ती लगेच तयार होते, जून होते. ही नवीन रोपं लावलेली त्यामुळे हिरवीगार येते पूर्ण. आणि याचा कसं जून महिन्यात चालू असल्यामुळे सगळे हिरवळ झाले, सगळीकडं पालवी चांगली फुटल्या. त्यासाठी हे पण बघा एकदम चांगलं गच भरलं, हिरवगार झाले. पण जी आपली जी जुनी गवार आहे जी आपण ती कंटिन्यू तोडत आलो ती खालच्या वारामध्ये ते तुम्हाला दाखवतो. इथे खालच्या वारात पलीकडे दिसते ना उंच, ती गवारी आहे. बघा गवारीचं झाड आहे, ही गवारी. गवारी होती, आपण काढत आलो कंटिन्यू. हे बघा हाईट किती झाल्या, 5-5.5 फुटापर्यंत हाईट केली याची. याला कंटिन्यू खालूनपासून गवारी होती वरती सुरुवातीपासून. ते बघा इथून सुरुवात झालेली, इथं हळूहळू काढत 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 इथपर्यंत आले का गवारी. बघा या साईडला मिरच्या आहेत. ही मिरची तिखट नाही, असे मीडियम साईज आहे. लोकांना जास्त आवडते, जास्त इकडे खपली जाते अशी मिरची ही. लोक याला म्हणजे जास्त घेतात, किलो घेतात आणि याला मीठ टाकून वाळवून कधी लागेल तेव्हा खातात. त्यासाठी हे जास्त करून मिरचीकडे चालते. तर मिरची काढताना कशी काढायचं मला दाखवतो. फक्त असे मिरचीला पकडायचं आणि वरती करायचं, बरोबर तुटते ते लगेच निघते. असं करायचं, असं वरती. जास्त करून जून झालेल्या काढायच्या, म्हणजे जास्त तयार झालेल्या, जास्त कवळ्या नाही काढायच्या. कारण की कवळी मिरची एकदम आळणी लागते खायला आणि वजनाला सुद्धा कमी भरते. तसे काढताना जर अशा तयार झाल्या मिरच्या काढायच्या. आता यांची पण बरेच दिवस झाला तोडणी चालू आहे, त्या म्हणजे साईज जरा कमी झाल्या. सुरुवातीला साईज एकदम मोठी होती मिरच्यांची. ही वांग्याची सीझनचा संपत आला आहे. मी बरेच दिवस झाले रोपांना. ही पांढरी वांगी आहेत. बघा पांढरं म्हणजे हिरवं वांगं. हे लोकांना जास्त आवडतं, या भागात चांगलं जास्त करून ते चालतं. सर्वांना पांढरं वांगच पाहिजे खायला, चवीला सुद्धा मस्त असतं आणि ऑर्गॅनिक आहे पूर्ण. याला तोडताना असं तोडायचं बघा, इथे पकडायचं आणि ह्या साईडलाच वरती करायचं आणि
हे बघा, वांग्याचं फूल आहे. कुठलंही फळ असो, कुठल्याही भाजी असो, त्याला सुरुवातीला फूल येतं, त्यानंतर ते फळात रूपांतर होतं. असं त्याला वांगं तयार होतं. फुलात ना फळ. वांग्याचं मस्त असं झाड आहे, पांढरं वांगे. आणि वांगे तोडताना ह्या साईड मी तोडायची, जास्त मोठी करायची नाही, अशी मीडियम असते की तोडायची तर. कारण की लोक घेतात ना बघा, असं लोक घेताना पावशेर घेतात, त्यामध्ये तीन तरी वांगे आले पाहिजे, 3 ते 4 वांगी. जर मोठं ठेवलं तर पावशेरमध्ये एक बसतं आणि त्यात छोटंसं टाकायला लागतं, मग घेत नाहीत लोक. त्यामुळे जास्त मोठं नाही करून द्यायचं नाही, मीडियम साईजमध्ये असलं की तोडायचं. बघा त्याच्यामध्ये बघा वांडरने माकड आहे ना, माकड वांडर, त्याने खाल्ले वांगे बघा. ते असे येते आणि खाल्लं चावून खाते. त्यांच्यापासून मग जपायला लागतं, जरा सांभाळायला लागतं. वरच्यावर आपण पांढरे वांगे लावलेले आणि खालच्या वावरामध्ये दुसरे आहेत तांबू, 2 प्रकारचे वांगे आहेत. तुम्हाला दाखवतो. हे घे. इथं मशीन आहे, वांगी थोडं लाल निळा टाईपमध्ये कलर आहे. इथं आपली स्ट्रॉबेरी होती, त्या स्ट्रॉबेरी गेल्यानंतर स्ट्रॉबेरी काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोबी लावलेला. आपण आता कोबी काढूया. तर अशा प्रकारे कोबी येतो बघा, कोबीचा गट्टू. तर असा होतो, त्याच्यानंतर असं हळूमध्ये मोठा मोठा होत जातो. असं होतं मोठं मोठं, मग असं तयार होतो. मग याला इथं कट करायचं, खाली बुडक्याला. सुरी आहे. तर मंडळी बघा, अशा प्रकारे आपला भाजीपाला तोडून झाला आहे. सुरुवातीला आपण भेंडी काढली, एकदम फ्रेश आहे मस्त. भेंडी काय 1 दिवसात काढायला लागते आपल्याला, ते लगेच निघते, पटापट येते, ती काढावी लागते. त्यानंतर आपण गवारी काढली. गवारी 2 ते 3 दिवसामध्ये काढायला लागते, त्याला वेळ असतो आधीमध्ये. वांगीसुद्धा 2 दिवसामध्ये काढायला लागते. किंवा लाल अशी लाल निळसर टाईपमध्ये वांगी आहेत, ही हिरवी पांढरी वांगी. त्यानंतर मिरच्या आहेत, मस्त फ्रेश अशा मिरच्या, आणि कोबी आहे. तर अशा प्रकारे आपण भाजीपाला तयार काढला आहे आपण, पूर्णपणे सेंद्रिय आहे. तर तुम्हाला भाजीपाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा फ्रेश भाजीपाला आहे, आपण आता असा भाजीपाला हे पॅक करायचा, पिशवीमध्ये भरायचा आणि लगेच देऊन यायचा. मी लोकांना आपल्या इथला ऑर्गॅनिक भाजीपाला फ्रेश अशी भाजीपाला लगेच भेटतो, त्यांच्या घरपोच त्यांना मिळतो. आणि ह्या झऱ्याच्या पाण्यावरती आणि सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात तयार झालेला हा भाजीपाला आहे. त्याच्या टेस्टची चव एकदम वेगळी असते, खायला एकदम मस्त असतं. त्यामुळे लोकही आवर्जून खरेदी करतील. आणि आपली भाजी कधी आणि आपलं फ्रेश माल असल्यामुळं आपला माल लगेच खपला जातो. त्याच्यात हा भाजीवर पॅक करायचा, कधी वेणेखोल, कधी पाटेकर, कधी आलवडी, आणि आपल्या गावामध्ये असा विकायचा. तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आता मी हा भाजीपाला पॅक करतो आणि लगेच विकून येतो.